उलटी बाणे. तेव्हा मरा असा उलटा मंत्र म्हणून सुद्धा जे अत्यंत विशुद्ध झाले की अहिंसा प्रतिष्ठायाम, की जो मनुष्य अत्यंत हिंसक होता तो एक क्रौंच पक्षामधला नरपक्षी किंवा मादी पक्षी नरपक्षी मेलेला बघून इतका कासावीस आणि कावीळ होतो, व्याकुळ होतो की त्यावरून त्याला तो श्लोकबद्धतेनं एक शाप देतो आणि त्या शापातून रामायणासारख्या महाकाव्याचं आदिकाव्याचं उद्भव होतो, निर्मिती होते. असा हा आदिकवी हा उलटा रामनाम जप करून सुद्धा अत्यंत विशुद्ध झालेला आहे. असं तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसासाठी एक रत्नाकर डाकू सुद्धा प्रत्यक्ष ऋषी होऊ शकतो, हे उदाहरण तुलसीदासांनी तुमच्या आमच्यासाठी खास दिलेलं आहे. त्याचबरोबर नाम सहस्रा समशिव वाणी जपुनी जेविपती सवे भवानी. आता हे आपण रामरक्षा रोज म्हणतो आणि त्यात शेवटचं जे मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने, हा श्लोक हा केव्हा उच्चारला गेला तर पार्वतीचा एक नियम होता की रोज विष्णू सहस्रनाम म्हणायचं आणि त्याशिवाय अन्न ग्रहण करायचं नाही. परंतु एकदा भगवान शंकरांना लहर आली आणि ते म्हणाले की मला अतिशय भूक लागलेली आहे आणि ताबडतोब मला वाढ आणि माझ्याबरोबर तूही जेवायला बैस. तर त्यावेळेला पार्वती माता म्हणाल्या की माझं अजून विष्णू सहस्रनाम झालेलं नाही आहे. तर त्यावेळेला त्याने हा श्लोक म्हटला आणि सांगितलं की या सहस्रनामा इतकं सगळं त्याचं पुण्य, त्याची शक्ती एका रामनामात आहे. तेव्हा तू फक्त राम असं म्हण आणि मला वाढ आणि माझ्याबरोबर जेवायला बस. हे आपल्या पतीचं वचन पतिव्रता या नात्यानं पार्वतीने भवानीने ऐकलं आणि पतीबरोबर ती जेवली. म्हणून अत्यंत भगवान शंकर तिच्यावर अतिशय प्रसन्न झाले आणि म्हणून प्रेम हृदयेरुनि हर हर्षती स्त्री स्त्री भूषण भूषण बनविती. तेव्हा हृदयात तिच्याविषयी असलेलं प्रेम अधिक उमडून आलं आणि तिला जणू काही सगळ्या पतिव्रतांमध्ये आदर्श किंवा अग्रगण्य अशी आपली भूषण अशी तिला बनवली. आणि याचं कारण भगवान शंकरांनी स्वतःचा अनुभव घेतलेला आहे. कारण शंभुसनामी प्रताप सुविदित काळ कुठे फळ सुधा समर्पित. समुद्र मंथनाच्या वेळेला ज्या वेळेला ते हलाहल विष सगळ्या जगाचं कल्याण करण्यासाठी म्हणून त्यांनी प्राशन केलं, त्यावेळेला अर्थात ते भयंकर जहाल विष असल्यामुळं त्याचा प्रभाव हा त्यांनी दाखवायला सुरुवात केली आणि भगवान शंकरांच्या संपूर्ण शरीराचा अत्यंत दाह व्हायला लागला. म्हणून त्यांनी शीतल अशी गंगा आपल्या मस्तकावर धारण केली, शीतल चंद्र धारण केला, संपूर्ण अंगाला सर्प लपेटले, पण त्यांनी सुद्धा त्यांचा तो दाह कमी होईना. आणि म्हणून त्यांनी राम हा मंत्र जपायला सुरुवात केली आणि त्या रामनामामुळं त्या जे विष त्यांच्या पोटात जायचं ते पोटात न जाता त्या घशामध्ये किंवा त्या जिथून उच्चार होत होता तिथपर्यंतच ते थांबलं. आणि म्हणून उलट त्यांना नीलकंठ, कारण विष जे आहे तो त्याचा प्रभाव दाखवणारच, त्यामुळं संपूर्ण त्यांचा गळा निळा झाला आणि नीलकंठ हे त्यांना अत्यंत भूषणावह असं नाम मिळालं. आणि निसर्गाचा नियम जो आहे की जे तुम्ही पोटात घेता तेच तुमच्या ओठात येतं, परंतु विष घेऊन सुद्धा भगवान शंकर, शम म्हणजे कल्याण, शुभ शिव असं करणारे आहेत. न होऊन त्या विषाप्रमाणे सगळ्या जगाचं वाईट करणारे असे नसून ते या विष अधिक राम बरोबर विश्राम असं
आपण रूढार्थानं म्हणू शकतो. म्हणजे संस्कृतप्रमाणे ही संधी होत नाही, पण आपण एक रूढार्थानं असं जर म्हटलं तर विश्राम हा त्यांना पावला आणि त्यामुळं निसर्ग नियमानुसार ते विष अगदी पार त्यांच्या पोटापर्यंत न जाता घशापर्यंत थांबलं आणि हृदयात जो त्यांचा मूळ स्वभाव जगाचं कल्याण करणारा होता तो तसाच राहिला. आणि म्हणून आणि उलट या रामनामानं त्यांना अमृता समान असं जो दाह तर त्यांचा संपलाच, शीतलता आलीच आणि अमृताहुनी गोड नाम तुझे देवा अशा प्रकारानं त्या अमृताचं जो स्वाद आहे, जो तोष म्हणजे त्याची संतुष्टी आहे, त्याचा संतोष आहे, असं दोन्हीही शंकरांना मिळालं. हा स्वतःचा स्वानुभव असल्यामुळं त्यांनी हा सगळा आपला अनुभव या गणपतीला पार्वतीला सांगितलं आणि असा शिवपरिवार सगळा हा रामनामांकित असा झालेला आहे. वर्षा ऋतु रघुपती भक्ती तुलसी शाले सुदास राम नाम वर वर्ण युग श्रावण भादव मास सियावर रामचंद्र की जय शरणम. तेव्हा आता तुळशीदास म्हणतायत की रघुपतींची भक्ती ही जणू काही भक्ती म्हणजे जणू वर्षा ऋतू आहे आणि तुलसी शाली सुदास आणि तुलसीदासासारखे शाली म्हणजे साळीचं पीक, सुदास म्हणजे उत्तम दास उत्तम भक्त हे वर्षा ऋतूमध्ये श्रावण आणि भाद्रपद या 2 महिन्यात अत्यंत वृष्टी होते. त्यानुसार श्रावण म्हणजे रा आणि भादव म्हणजे भाद्रपद म्हणजे म अशा प्रकारानं राम या शब्दाची अखंड जर झड आपण लावली तर जणू काही हे 2 वर्ण या संपूर्ण युगामध्ये या वर्षा ऋतूमध्ये रामभक्तीचं साळीचं पीक हे तरारून येतं. जसं पावसाळ्यामध्ये तांदूळाचं म्हणजे भाताचं पीक येतं तसं या रामनामामुळं रामभक्तीमुळं भक्तांचं पीक तरारून येतं आणि ते भक्त त्यांना या संपूर्ण जगामध्ये अत्यंत प्रसिद्धी मिळते आणि ते सुदास असे उत्तम दास असे ते होतात. असा जणू काही स्वानुभव आपला इथे तुळशीदास वर्णन करून सांगतायत. दोन्ही अक्षरे मधुर मनोहर वर्ण विलोचन दास जीवतर स्मरत सुलभ सकला सुखदायक लाभ लोकी परलोक निभावक स्मरत वदत परिसत अतिशोभन तुलसी प्रिय समरामनि लक्ष्मण वर्णत वर्णा प्रीती न टिकते ब्रह्मजीव समसखे सहजते. तेव्हा ही दोन्ही अक्षरे मधुर मनोहर ही दोन्हीही अक्षरं तुळशीदास म्हणतात की अत्यंत दिसायलाही सुंदर आहेत आणि पाहायला म्हणायला ऐकायला अतिशय सुंदर आहेत. जणू काही वर्ण विलोचन दास जीवतर विलोचन म्हणजे विशेष लोचन जे रामभक्त आहेत रामांचे दास स्वतःला म्हणवतात त्यांचे जणू काही हे रा आणि म हे 2 विशेष दिव्य दृष्टी देणारे 2 डोळे आहेत. जसं अर्जुनाला दिव्य दृष्टी मिळाल्यानंतर त्याला जसं विश्वरूप दिसलं तसं या राम नामरूपी दिव्य दृष्टी खोलणारं असं हे रामनाम हे असल्यामुळं तो जीव त्याला ज्ञानही लवकर मिळतं, भक्तीही मिळते आणि वैराग्याने तो संपन्न होऊन त्याची भक्ती आणि ज्ञान हे टिकून राहतं. स्मरत सुलभ सकला सुखदायक ते स्मरण करायलाही अत्यंत सुलभ आहे, सर्वांना सुख देणारं आहे. ही रा आणि म याच्यामध्ये काही जोडाक्षरं नाही त्यामुळे दोन्ही अक्षरं उच्चारायला स्मरण करायला ऐकायला
अत्यंत मनोहर अशी आहेत. आणि ही दोन्ही अक्षरं मनाला आपल्या विषयांपासून सोडवतात. आणि म्हणून मनाला जे गोड वाटते तेच इंद्रिय त्याला सोकावतात, असं माऊली पण आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात. आणि म्हणून या रामनामाला जर जीव एकदा सोकावला तर जसं गोंदवलेकर महाराज पण म्हणतात की नाम तुम्ही इतकं घ्या की विषय तुमच्या मनामध्ये त्याला प्रवेश करायला जागाच मिळू नये. आणि म्हणून असं जर सतत अखंड अविरत नाम घेतलं तर लाभ लोकी परलोकनी भावक, मगाशी सांगितल्याप्रमाणे रामनाम हे लौकिक आणि पारलौकिक असे दोन्हीही फल देणारं असं आहे. अशा प्रकारानं ते म्हणतात वर्णत वर्णा प्रीतीनं टिकते. आणि म्हणून हे जिव्हे हे रसने मधुर प्रिये रामनामाख्य पीयूषम पिब निरंतरम, असं सगळे संत म्हणतात. आणि अशा प्रकारानं हे रामनाम वर्णत वर्णा प्रीतीनं टिकते. हे ज्ञान आणि वैराग्य हे सुलभ तऱ्हेनं टिकवणारं असं हे रामनाम ही दोन्ही अक्षरं ही कशी आहेत तर नुसतं रा आणि नुसतं म नाही तर ते ब्रह्मजीव समसखे सहजते. जसं आपल्या शरीरामध्ये चैतन्य हा म्हणजे आत्माराम जो आहे तो साक्षी, जीव आणि शिव हे दोन सयुजा सखायाम असं ते उपनिषदात म्हटलंय. द्वौ सुपर्णो सयुजा सखायाम, त्यानुसार जीव आणि शिव हे दोन पक्षी आपल्या हृदयामध्ये सतत असतात. त्यापैकी आपण जीव जो आहे तो सगळ्या भोगांचा उपभोग घेत असतो आणि जो शिव जो चैतन्य आत्मस्वरूप आहे ते नुसतं साक्षी रूपानं याच्यामध्ये पाहत असतं. त्यामुळे हे दोन सहज असे सखे आहेत. अगदी राम लक्ष्मण जसे कायम बरोबर होते त्याप्रमाणे हे रा आणि म हे श्याम गौर सुंदर हे भ्राते आनंदा आनंद हि दाते. त्यामुळे हे एक श्यामवर्णी राम आणि गौरवर्णी लक्ष्मण हे जसे कधीही एकमेकापासून दूर झाले नाहीत त्याप्रमाणे हे ब्रह्मजीव सम सखे सहज असे हे दोघं बरोबर हे असणारे असे रा आणि म हे दोन वर्ण आहेत. आणि कसे आहेत नरनारायण समसुभ्राते, पण बद्रीनारायणावरती नर आणि नारायण रूपात जे अखंड उत्तम दोघेही भ्राते हे ऋषी जे अखंड अविरत तपश्चर्या करतात त्याप्रमाणे हे रा आणि म ही दोन अक्षरं हे रामनाम या संपूर्ण जगाचं पालन करणारे आणि या दासाचं जो स्वतः रामभक्त जो नामधारक आहे त्याचं सुद्धा ते अत्यंत सुंदर रक्षण करणारं असं आहे. भक्ती सुस्त्रीकल कर्ण विभूषण विश्वहितार्थ विमल वधुभूषण. आणि भक्तिरूपी उत्तम स्त्री असं जर आपण मानलं तर रामनाम हे दोन कानाचे कुंडल म्हणा किंवा कर्णभूषण. कारण जी सौभाग्यवती स्त्री असते तिचं एक सौभाग्य लक्षण, नाहीतर आपण जर कानात एखाद्या सौभाग्यवतीच्या स्त्रीच्या कानात नसेल तिला आपण बुच्ची म्हणतो. त्यामुळं हे सौभाग्यदायक रामनाम हे जणू काही भक्तिरूपी स्त्रीचं अत्यंत सौभाग्यदायी असं शोभून दिसणारं असं कर्णविभूषण आहे. आणि कसं आहे ते जगाच्या कल्याणासाठी विश्वहितार्थ विमल विधुभूषण, जगाच्या कल्याणासाठी निर्दोष चंद्र व निर्दोष सूर्य हे जसे आहेत त्याप्रमाणे नरनारायण हे सनातनी ऋषी आहेत आणि त्याप्रमाणे हे
संपूर्ण जगाचं भरण पोषण करणारे, त्यांना ऊर्जा देणारे, त्यांना प्रेरणा देणारे, त्यांना कार्याला उद्बोधक असणारे असे हे सुंदर, बलवान आणि अत्यंत तेजस्वी, अत्यंत ऊर्जावान, शक्तिवान असे ही 2 अक्षरं आहेत. स्वादतोष समसुगती सुधेचे, कमठशेष समधर वसुधेचे. त्यामुळं जसं अमृत हे स्वादालाही अत्यंत गोड आहे आणि त्यांनी संतुष्टी म्हणजे संतोषही होतो. तुष्टी आणि पुष्टी असं जे आपण म्हणतो त्यानुसार तुष्टी म्हणजे पूर्ण समाधानही होतं, पुष्टी म्हणजे पोषणही होतं आणि त्याचबरोबर सुगती, अत्यंत उत्तम गती देणारं असं हे रामनाम आहे. आणि कसं कमठशेष समधर वसुधेचे. जसं समुद्र मंथनाच्या वेळेला ही तो मेरू पर्वत जसा खाली खाली जात होता म्हणून साक्षात भगवंतानी कूर्म रूप घेऊन त्या मेरू पर्वताच्या मथाणीखाली ते कूर्म रूपानं राहिले आणि म्हणून त्यामुळे या पृथ्वीचं सुंदर असं तिचं धरण असं झालं. आणि अशा प्रकारानं कारण शेषानं जशी ही पृथ्वी आपल्या मस्तकावर धरलेली धारण केलेली आहे आणि त्या शेषनागाची ती वासुकी किंवा ही दोरी असल्यामुळं ते मेरू पर्वत खाली खाली जात असल्यामुळं त्या शेषालाही त्रास होत होता आणि तो सगळा त्रास त्या कूर्म भगवंतामुळं गेला आणि शेषाला पृथ्वी आपल्या मस्तकावर धारण करता आली. ती जणू काही तो कमठ आणि शेष म्हणजे कूर्म आणि शेष नारायण म्हणजे नर आणि नारायण, भगवान विष्णू आणि शेष म्हणजे हे रा आणि म असे आहेत आणि हे सगळ्या पृथ्वीचं धारण करणारे, तिचं पोषण करणारे, तिचं पालन संवर्धन करणारे असे आहेत. आणि कसे जन मन कंज मंजू मधुकरसे, जीभ यशोदे हरी हल धरसे. तेव्हा या सगळ्या जन हा शब्द जिथं जिथं येतो तिथं तिथं भक्त जन असा अभिप्रेत अर्थ असतो. त्यामुळं या भक्तजनांच्या मनाला कंज म्हणजे कमळाप्रमाणे प्रफुल्लित करणारं असं हे अत्यंत आकर्षक मंजू म्हणजे अत्यंत मंजूळ कोमल. जसे आपण कमळाचे 8 गुण पाहिले की ते पाण्यात राहूनही किंवा चिखलात राहूनही त्याच्यापासून अलिप्त असतं, त्याच्याकडे आकर्षकता असते, मनोहरता असते, सुवास असतो, सरसता असते, दिसायलाही अत्यंत सुंदर असतं. अशा सगळ्या गुणांनी हे रामनाम जणू काही त्या मधुकर म्हणजे त्या कमळावर जसा भ्रमर गुंजी घालतो आणि आत जाऊन तो कमलरस पीत असतो त्याप्रमाणे हे रामनाम रामभक्ताच्या हृदयात जाऊन तो रामरस, तो ब्रह्मरस अखंड पान करत राहत असतो. आणि म्हणून हे रामनाम कसं घ्यावं तर इथे तुलसीदास म्हणतात, जीभ यशोदे हरी हल धरसे. आपल्या जिभेमध्ये इतका गोडवा, इतकं माधुर्य आणावं की ज्याप्रमाणे यशोदा कान्ह्याला आणि बलदाऊंना हाक मारत असे, इतक्या प्रेमानं, इतक्या आत्मीयतेनं, इतक्या जिव्हाळ्यानं, इतक्या स्नेहानं, अशा स्नेहानं जर आपण आपल्या जिभेनं, आपल्या रसनेनं, आपल्या वैखरीनं हे रामनाम घेतलं तर जणू काही ते जसे कान्हा आणि बलदाऊ पळत येत असत यशोदेनी पुकारल्यावर, त्याप्रमाणे जणू काही आपल्याला या रामनामाच्या उच्चाराबरोबर जणू काही रामप्रभू धावत आपल्याकडे येतील, आपल्याला त्यांचं दर्शन घडेल आणि त्यांची प्राप्ती होईल. छत्र एक पर मुकुटमणी वर्णशिरी बसतात,
रघुवर नाम वर्णयुग तुलसी विराजतात सियावर रामचंद्र की जय शरणम. तेव्हा हे रा आणि म हे कसे वर्ण दोन आहेत, तर जणू काही एखाद्या राजाच्या वरती छत्र असावं, त्याच्यावर मुकुट असावा, त्याप्रमाणे आपण आता रकार म्हणजे जणू काही राजछत्र आहे आणि म अनुस्वार म्हणजे मुकुट आहे. आता आपण धर्म हा शब्द म्हटला की म वर जसा रफार येतो, तो जणू काही त्या वर्णाच्या वरती राजाच्या डोक्यावर राजछत्र असावं, त्याप्रमाणे हा रकार आहे. आणि मंत्र म वर जसा अनुस्वार जणू काही तो मुकुट असावा एखाद्या राजाच्या मस्तकावर, त्याप्रमाणे त्या वर्णावर तो रफार आणि तो अनुस्वार हे रा आणि म हे वर्ण हे असे त्या त्या शब्दांवरती रकार आणि अनुस्वार बनून जणू अत्यंत शोभून दिसतात. म्हणून तर म्हटलंय की नाम जपे प्रभू करी प्रसादा भक्त मुकुटता ये प्रल्हादा. त्यामुळे अखंड नाम जपल्यामुळं सगळ्या नामधारकांमध्ये, सगळ्या भक्तांमध्ये भक्त मुकुटता ये प्रल्हादा. प्रल्हादाला सगळ्या भक्तांमध्ये अग्रगण्य प्रल्हादम अंबरीशम च वगैरे असा जो तो श्लोक आहे, त्यानुसार प्रल्हादाला पहिला क्रमांक त्यात मिळालेला आहे. ज्यांच्या नामाच्या संगतीच्या प्रभावाने हे दोन वर्ण स्वरहीन झाल्याबरोबर स्वरांच्या डोक्यावर गेले आणि त्या रामचंद्रांचे पाय हृदयात धारण केल्यावर जशी ऊर्ध्वगती जीवाला मिळते, तसे जणू काही हे त्या वर्णाच्या डोक्यावर विराजमान झाल्यानंतर रकार म्हणून किंवा अनुस्वार म्हणून ती त्यांना ऊर्ध्वगती त्या वर्णांना सुद्धा मिळते. अशा प्रकारानं या रामनामाचा अत्यंत सुंदर असं, अत्यंत अचूक, बिनचूक आणि सर्वंकष असं वर्णन या 9 दोह्यापैकी आज आपण हे दोहा नंबर 19 आणि दोहा नंबर 20 पर्यंत पाहिलेला आहे. आणि यानंतर पुढच्या प्रवचनात आपण आणखी 2-3 दोहे जेवढे आपल्या कालमर्यादेत बसेल तेवढे आपण त्याचा अभ्यास करूया. तेव्हा आता इथेच मी माझ्या शब्दांना विराम देते आणि थांबते. नान्यास्पृहा रघुपते हृदये स्मदीये सत्यं वदामि च भवान् अखिलान्तरात्मा भक्तिं प्रयच्छ रघुपुङ्गवनिर्भरां मे कामादिदोषरहितं कुरु मानसं च. जय जय रघुवीर समर्थ. जय श्री कृष्ण. हा हा. अरे बापरे. बर, तू आत्ताच माझं प्रवचन ऐकलंस का?